चला एकदा नमस्कार सगळ्यांना. माझा आवाज वगैरे सगळं क्लिअर आहे का? एकदा कमेंट करून सांगा. आवाज वगैरे सगळ्यांना क्लिअर येतोय का? एकदा कमेंट करा, जेणेकरून आपल्याला पुढं लगेच त्या ठिकाणी आपलं सेशन जे आहे ते सेशन त्या ठिकाणी स्टार्ट करता येईल. आवाज वगैरे सर्व क्लिअर आहे का? लवकर लवकर त्या ठिकाणी कमेंट करा. येस, काय म्हणताय? येस, ठीक आहे. चला, आवाज वगैरे सर्व क्लिअर आहे. बघा, आता ठरल्याप्रमाणे आपण आजपासून पुन्हा एकदा नव्याने या ठिकाणी सुरुवात करतोय. फक्त सुरुवातीला काही गोष्टीच ज्या आहेत त्या एकदा क्लिअर करतो. बघा, जे आपले ओल्ड स्टुडंट आहेत, जुने विद्यार्थी, सगळ्यांनी पुन्हा पहिल्यापासून काय करा बघा, ही सिरीज आता त्या ठिकाणी सगळ्यांनी कंप्लीट करा. खूप सारा फायदा या ठिकाणी तुमचा होऊन जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा, एक्झाम ओरिएंटेड जो डाटा आहे तो डाटा या ठिकाणी आपल्याला मी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे, चला जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट आपल्या कंटेंटला आता सुरुवात करूया. आपल्या लेक्चरचा जो टायमिंग आहे, आज 2 वाजता मी लेक्चर म्हणजे आजच्या हे केलेलं आहे. टायमिंग मी तुम्हाला कन्फर्म करून एकदा सगळं कॅल्क्युलेशन करून त्या ठिकाणी सांगून देतो. ठीक आहे, चला काय असू द्या. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, चला हे आजचं लेक्चर आपलं 2 वाजता असेल आणि जे पुढचं लेक्चर आहे तुमचं हे 6 वाजता होईल. ओके, म्हणजे एक 2 वाजता आणि दुसरं त्या ठिकाणी 6 वाजता. बरं, चला आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा, कोणत्याही नवीन विषयाला सुरुवात करण्याच्या अगोदर काय बोलतो लक्षात घ्या. कोणत्याही नवीन विषयाला सुरुवात करण्याच्या अगोदर त्या विषयाचा अभ्यासक्रम किंवा सिलेबस जो आहे तो या ठिकाणी आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण त्याच्याबद्दल बोलूया. ठीक आहे, चला मग आता इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला अजून एक गोष्ट क्लिअर करायची. बघा, अपेक्षा करतो तुमच्यापैकी सगळेजण या ठिकाणी आपण ज्या एक्झामची तयारी करतोय बघा, एकतर ही एक्झाम राज्यसेवा काय बोलतो लक्षात घ्या, किंवा या ठिकाणी जी तुमची संयुक्त पूर्वपरीक्षा आहे, गट ब गट क, पूर्व आणि मुख्य, अशा 2 एक्झामसाठी आपण काय करतो बघा, या ठिकाणी पूर्णपणे आता तयारी करणार आहोत. राज्यसेवा किंवा आपण ज्याला त्या ठिकाणी कंबाईन ओके ग्रुप बी अँड ग्रुप सी असं पण म्हणूया. तर पहिला मुद्दा असा आहे की आता इथं आपण चर्चा करू बघा. पहिला म्हणजे राज्यसेवेच्या सिलेबस किंवा राज्यसेवे सिलेबस तिथं त्याच्यावर बोलण्यापेक्षा आपण सुरुवातीला एकदा कंबाईनबद्दल बोलूया आणि नंतर पुन्हा आपण राज्यसेवेकडे येऊया. कारण की राज्यसेवेचा पॅटर्न थोडासा चेंज झाल्यामुळं आपल्याला बऱ्याचशा त्या ठिकाणी चेंजेस आता इथं करायचे आहेत. पहिला भाग एक लक्षात ठेवायचा बघा, आपण जर कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी बद्दल जर बोललो बघा, तर या ठिकाणी आपला हा जो विषय आहे ज्याला आपण मॉडर्न हिस्ट्री म्हणतो, हा विषय तुम्हाला आपण जर बघितलं तर बऱ्याचदा काय झालं बघा, जसं तुम्हाला आयोगाचा सिलेबस जर आला तर या सिलेबसनुसार तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं जातं की हा विषय तुम्हाला एकूण 15 प्रश्नांना आहे. मग कधी कधी काय होतं बघा, त्याच्यामध्ये वाढ होते किंवा कधी कधी त्याच्यामध्ये कमी पण होऊ शकतात. लक्षात ठेवायचं, म्हणजे बऱ्याचदा असं पण झालेलं आहे की 15 पैकी 15 आपल्याला प्रश्न आलेले नाही येतं. एखाद्या एक्झाममध्ये ह्या प्रश्नांची संख्या 18 पर्यंतही गेलेली आहे. एखाद्या एक्झाममध्ये ह्या प्रश्नांची संख्या काय बघा त्या ठिकाणी 10 पर्यंतही खाली आलेली आहे. त्यामुळे आपण काय करूया, एक टेंटेटिव्ह या ठिकाणी आकडा कन्सिडर करूया. 15 प्रश्न आपल्याला इथं आहेत पूर्व परीक्षेमध्ये. ओके, मग आता एकंदरीत आपण जर बघितलं बघा, तर पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने आता याच्यामध्ये एक पहिला भाग लक्षात ठेवू. चला, सिलेबस सगळ्यांना सारखाच आहे बघा, म्हणजे राज्यसेवा आणि कंबाईन सिलेबस तुमचा कॉमन आहे. फक्त थोडासा राज्यसेवाला जो आहे बघा, तुम्हाला थोडंसं पुढचा भाग आहे ते मी बोलतो त्याच्याबद्दल तुम्हाला. परंतु आता जो मॉडर्नचा तुम्हाला मी सिलेबस सांगणार आहे, मॉडर्न हिस्ट्रीचा, हा दोघांसाठी आहे बघा, कंबाईनसाठी पण आणि राज्यसेवा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पण. मग आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का, इथं पहिला तर मुद्दा एक लक्षात ठेवा. चला, इतिहासाच्या बद्दल आपण जर चर्चा केली बघा, तर सरळ सरळ तुमच्या या ठिकाणी काही मुद्दे क्लिअर पाहिजेत की आपल्याला एक्झाममध्ये एकूण 3 प्रकारचा इतिहास परीक्षेमध्ये विचारत होतो बघा. किती प्रकारचा? 3. मग त्यातला पहिला जो आहे बघा, हा असतो या ठिकाणी प्राचीन इतिहास, आणि सेकंड लक्षात ठेवा चला बघा, मध्ययुगीन भारताचा इतिहास आहे, आणि तिसरा जर आपण बघितलं तर लक्षात ठेवा चला बघा, तो आहे त्या ठिकाणी आधुनिक भारताचा इतिहास. प्राचीन हिस्ट्री, त्यानंतर मिडायवल हिस्ट्री आणि मॉडर्न हिस्ट्री. त्यापैकी आपण जर या सरळ एन्सेंट आणि मिडायवल बद्दल जर बोललो बघा, तर ह्या 2 प्रकारचं किंवा एन्सेंट आणि मिडायवल तुम्हाला कंबाईनला नाही आहे. हे फक्त आपल्याला कुठं पाहायला मिळतं बघा, राज्यसेवेला. ओके, राज्यसेवा एक्झाम. त्यानंतर बघा प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक, तसं जर आपण विचार केला तर हे 3ही तुमचं राज्यसेवेला आहे, म्हणजे आधुनिक पण त्या ठिकाणी राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये आहे.
परंतु जर आपण या ठिकाणी फक्त आणि फक्त संयुक्त बद्दल जर आपण जर बोललो बघा, संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि त्या ठिकाणी काय बघा गट क, तर ह्या संयुक्त पूर्व गट ब आणि गट क ला या ठिकाणी मिडावल नाहीये, एन्सेंट नाहीये, तुम्हाला फक्त काय बघा या ठिकाणी मॉडर्न हिस्ट्री आहे. म्हणजे राज्यसेवा 3 प्रकारचे इतिहास, एन्सेंट, मिडावल, मॉडर्न, आणि कंबाईन मध्ये हे 2 नाही येतं, आपल्याला फक्त काय बघा त्या ठिकाणी मॉडर्न हिस्ट्री आहे. मग आता आपण काय करूया, ह्या 3 प्रकारच्या इतिहासाचा आपण जर विचार केला तर हा मॉडर्न हिस्ट्री तुम्हाला दोन्ही पण एक्झाम मध्ये आहे बघा. ओके, राज्यसेवा पूर्वला पण आहे आणि सेकंड त्या ठिकाणी संयुक्त पूर्व आणि याला पण आहे बघा, ग्रुप बी आणि ग्रुप सी ला. मग आपण सुरुवातीला चर्चा करू बघा त्या ठिकाणी मॉडर्न हिस्ट्री बद्दलची. मग आता आपल्याला काय करायचं बघा, मॉडर्न हिस्ट्रीचा अभ्यास या ठिकाणी करत असताना पहिला तर एक भाग लक्षात ठेवायचा, विशेषतः आपल्याला जो भर द्यायचा आहे तो भर आहे बघा महाराष्ट्रावरती. ओके, परंतु आता आपण काय करू बघा, महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास करण्याच्या अगोदर काय बोलतो माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. महाराष्ट्र थोडंसं मी तुमच्या बाजूला ठेवणार आहे, आत्ताच मी तुम्हाला महाराष्ट्राबद्दल काही बोलणार नाहीये. सुरुवातीला आपण काय करू बघा, इथं सरळ मॉडर्न इंडियन हिस्ट्री पूर्ण तुमची क्लिअर करून देतो मी सुरुवातीला, आणि एकदा का तुमचं इंडियन हिस्ट्री क्लिअर झाला मग आपण त्या ठिकाणी महाराष्ट्राकडे जाऊया. मग आता आपण काय करू बघा, आधुनिक भारताचा आपला हा जो हिस्ट्री आहे किंवा आधुनिक भारताचा हा जो इतिहास आहे बघा, याच्याबद्दल थोडक्यात आपण त्या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करूया. मग आता इथं तुम्हाला जर तुम्ही पूर्व परीक्षेबद्दल जर आपण चर्चा केली तर पहिला भाग इथं पण लक्षात ठेवायचा, पूर्व परीक्षेमध्ये नेमकं तुम्हाला इतिहास कोणत्या कोणत्या प्रकारचा आहे, म्हणजे मॉडर्न मध्ये पण प्रकार आहेत. मग मॉडर्न मधला पहिला जर आपण प्रकार बघितला बघा तर तो आहे या ठिकाणी राजकीय इतिहास आपल्याला इथं पाहायला मिळतो बघा. कोणता बोललोय मी, राजकीय इतिहास हा आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्यानंतर 2 नंबर जर आपण बघितलं बघा तर या ठिकाणी दुसरा आहे तुमचा सामाजिक आणि धार्मिक चळवळी. काय बोललोय, सामाजिक, आणि सेकंड आहे बघा या ठिकाणी धार्मिक इतिहास म्हणा किंवा आपण त्याला इतिहास म्हणण्यापेक्षा चळवळी म्हणूया. ओके, सामाजिक आणि धार्मिक चळवळी हे सगळे मॉडर्न मधले तुमचे पार्ट आहेत. पहिला भाग आहे बघा राजकीय घडामोडी किंवा राजकीय इतिहास आपण ज्याला म्हणूया. सेकंड भाग आहे तुमचा सामाजिक आणि धार्मिक चळवळी. एकदा ह्या प्रत्येक शब्दाचं मिनिंग जे आहे ते आपण थोडक्यात समजून घेऊया बघा. जर तुम्ही इथं पॉलिटिकल हिस्ट्री बद्दल जर बोलले तर ब्रिटिश भारतामध्ये आल्यापासून तर ते परत जाईपर्यंत, म्हणजे लक्षात ठेवायचं आपण जर बघितलं तर 1600 पासून तर डायरेक्ट तुमच्या 1947 पर्यंत इथं सगळा भाग या इतिहासामध्ये आपला कव्हर होऊन जाईल. मग आता झालं काय बघा, एकंदरीत आपण जर बघितलं तर हे ब्रिटिश लोक भारतामध्ये आले आणि आल्यानंतर पुढच्या काही भागामध्ये मी फक्त ब्रिटिशच नाहीये, बाकी इतर सर्व युरोपियन जे कंट्र्या देश आहेत बघा, यांनी भारतामध्ये काय केलं, या ठिकाणी व्यापार करायला सुरुवात केलेली आहे. मग त्याच्यामध्ये ब्रिटिश आहेत, पोर्तुगाल आहेत, बरोबर आहे की नाही, पोर्तुगीज आपण ज्यांना म्हणतो, नंतर फ्रेंच आहेत, ओके, नंतर डॅनिश आहेत, हे असे त्या ठिकाणी व्यापारी इथं आले. आणि आल्यानंतर त्यांनी काय केलं बघा, जो त्या ठिकाणी भारतीय लोक आहेत या भारतीय लोकांच्या वरती त्यांच्या धर्माचे वैचारिक हल्ले सुरू केले बघा, त्यांच्या भारतीय लोकांच्या बुद्धीवरती वैचारिक हल्ले. मग काय झालं बघा, थोडक्यात आपण जर बघितलं तर या ठिकाणी जो भारतीय धर्म आहे बघा मूळचा, हा थोडासा धोक्यात आला. आणि मग पुन्हा एक लक्षात ठेवायचं बघा, भारतीय धर्म धोक्यात आल्यामुळं आपण जर बघितलं मग भारतामधले जे काही त्या काळामधले समाजसुधारक होते किंवा त्या कालखंडामधले जे काही महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहेत, जसं बघा राजाराम मोहन रॉय आहेत, स्वामी दयानंद सरस्वती आहेत, ओके, आपण जर बघितलं बघा रवींद्रनाथ टागोर आहेत, नंतर आपण जर बघितलं तर हेनरी व्हिवियन तुमचे डेरेझिओ आहेत. या व्यक्तिमत्वांनी काय केलं बघा, थोडक्यात हे वैचारिक हल्ले थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यालाच आपण इथं नाव दिले सामाजिक आणि धार्मिक चळवळी. सगळ्या आपण चळवळी त्या ठिकाणी बघूया. त्यानंतर भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये अजून एक महत्त्वाचा पार्ट आहे आणि तो पार्ट या ठिकाणी लक्षात ठेवायचा, क्रांतिकारी चळवळी. काय बोललोय मी, क्रांतिकारी चळवळी. अजून पण माझा एक भाग लक्षात ठेवायचा, जर आपल्याला या ठिकाणी एक्झाम मध्ये जर स्कोर या ठिकाणी आणायचं आहे, आपले मार्क त्या ठिकाणी जर आपल्याला जाऊन नसेल द्यायचे, तर तुम्हाला कोणत्याही विषयाचं क्लासिफिकेशन करता आलं पाहिजे, त्याचं वर्गीकरण करता आलं पाहिजे, त्याला त्या विषयाला छोट्या छोट्या भागामध्ये तुम्हाला विभाजित करता आलं पाहिजे. आता मॉडर्न हिस्ट्री म्हणलं तर खूप मोठा वॉस्ट सब्जेक्ट आहे तो, पण त्याही विषयाचं आपण काय केलं बघा, 4 भागामध्ये इथं विभाजन केलेलं आहे. एक या इथं सामाजिक आणि 1 नंबर आहे तुमचा राजकीय इतिहास, 2 नंबर सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी, तिसरा आहे बघा पूर्णपणे क्रांतिकारी मुवमेंट, आणि सेकंड एक भाग लक्षात ठेवायचा बघा, आपण जर बघितलं तर ब्रिटिशांना भारतामध्ये प्रशासन चालवण्यासाठी काही कायदे करण्याची गरज पडली बघा. म्हणजे आपला चौथा भाग आहे ज्याला आपण म्हणूया या ठिकाणी घटनात्मक सुधारणा. काय बोललोय मी, घटनात्मक सुधारणा.
आणि या घटनात्मक सुधारणेमध्ये मग आपले भरपूर सारे जे कायदे आहेत या कायद्यांचा आपण काय करू बघा या ठिकाणी अभ्यास करूया. ओके, तर 4 प्रकारचा आपल्याला हा मॉडर्न हिस्ट्री आहे. सुरुवात आपल्याला पहिल्या हिस्ट्रीपासून करायची आहे आणि तो लक्षात ठेवा. चला बघा, ज्याला आपण म्हणूया राजकीय इतिहास. आता 2 मिनिटं फक्त प्रत्येकाने काय करा, माझ्या बोलण्याकडे या ठिकाणी लक्ष द्या. बघा, राजकीय इतिहासाबद्दल आपण जर इथं जर चर्चा केली तर सरासरी या राजकीय इतिहासामध्ये आपले जे प्रकरण आहेत त्या प्रकरणांची संख्या या ठिकाणी 16 ते 17 प्रकरणं तुम्हाला पहिले इथं पाहायला मिळतील. बघा कशा. आता मग आपलं पहिलं जे प्रकरण आहे या राजकीय इतिहासामधलं, तर त्या पहिल्या प्रकरणाचं नाव लक्षात ठेव. चला, ते आहे बघा युरोपियन कंपन्यांचं भारतामध्ये आगमन. काय बोललो मी? युरोपियन ज्या कंपन्या आहेत या युरोपियन कंपन्यांचे भारतामध्ये आगमन हे आपलं पहिलं प्रकरण आहे. मग आपल्याला काय करायचं माहितीये का, पहिलं तर एक भाग लक्षात ठेव. चला, युरोप खंड आणि आशिया खंड यांच्यामधला पूर्णपणे जे मार्ग आहे त्या मार्गाचा पण आपण अभ्यास करूया. आणि मग भारतामध्ये त्या युरोप खंडामधली एक एक कंपनी जी आलेली आहे, मग त्यामध्ये पोर्तुगीज कंपनी आहे, ब्रिटिश आहे, डच आहे, डॅनिश आहे, फ्रेंच कंपनी आहे, स्वीडिश कंपनी आहे. या सगळ्या कंपन्यांचा आपल्याला काय करायचं बघा या भागामध्ये इथं अभ्यास करायचा आहे. बघा, एक एक कंपनीबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. मग त्या कंपनीचा पहिला गव्हर्नर कोणता, त्यांची भारतातली पहिली वसाहत कोणती, ओके, त्यांनी भारतामध्ये नेमकं कोणत्या प्रकारचा व्यापार केला, कसा केला, सगळ्या गोष्टी आहेत सविस्तर आपण चर्चा करूया या तुमच्या पहिल्या प्रकरणामध्ये. पण आता एकंदरीत आपण जर बघितलं, बघा थोडंसं मी तुम्हाला पाठीमागे घेऊन जातो. एक साधारणतः 13व्या ते 14व्या शतकामध्ये बघा युरोप खंडामध्ये आपण जर विचार केला तर 2 कंपन्या शक्तिशाली आहेत, 2 देशाच्या कंपन्या. एक आहे बघा पोर्तुगाल देशाची कंपनी, पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी, आणि दुसरी जर आपण बघितलं बघा ती आहे त्या ठिकाणी सरळ डच ईस्ट इंडिया कंपनी. कोणते बोललो मी? डच. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं बघा, मग या कंपन्यांच्या सत्ता संघर्षामध्ये या ठिकाणी भारतामध्ये पण बरेचसे वादविवाद झालेले आहेत. परंतु त्याच्या पुढच्या कालखंडामध्ये पुन्हा ह्या 2 देशांच्या कंपन्या थोड्याशा पाठीमागे गेल्या आणि पुन्हा नवीन 2 देशाच्या कंपन्या पुढे आल्या. एक आहे बघा सरळ ब्रिटनची ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि फ्रान्स देशाची फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी, आणि ह्या दोन्ही कंपन्यांनी भारतामध्ये व्यापार करायला सुरुवात केली. आता ह्या 2 कंपन्या भारतामध्ये आल्यानंतर त्यांचा व्यापार वगैरे सुरू झाला. पण तेवढ्याच किंवा त्याच कालखंडामध्ये भारतामध्ये पण काय झालं, विशेषतः ठिकाणी दक्षिण भारतामध्ये कर्नाटक असेल, हैदराबाद असेल, बंगाल असेल, मराठा साम्राज्य असेल किंवा म्हैसूर असेल, नेपाळ आहे, त्यानंतर आपण जर बघितलं बघा जवळचं त्या ठिकाणी पंजाब आहे. या भागामध्ये आपण जर बघितलं तर लक्षात ठेवायचं बघा यांचे अंतर्गत वाद सुरू झाले. बघा जसं कर्नाटकमध्ये नवाब पद आहेत, नवाब पदासाठी अंतर्गत वाद चालू झाले. हैदराबादमध्ये निजाम पद आहे, निजाम पदासाठी अंतर्गत वाद सुरू झाले. आपण जर मराठा राज्याचा विचार केला बघा, मराठा राज्यामध्ये म्हणजे छत्रपतींच्या नंतर पेशवा पद आहे, त्या पेशवा पदासाठी अंतर्गत वाद चालू झाले. आणि मग या वादाचा फायदा घेतला त्या दोन्ही पण कंपन्यांनी. आणि मग लक्षात ठेव चला, एक तर भारतीयांचे ही इंटरनल त्या ठिकाणी वाद आणि त्याच्यामध्ये मध्यस्थी कोणी केली बघा, ह्या 2 देशांच्या कंपन्यांनी त्या ठिकाणी मध्यस्थी केली. आणि त्या 2 देशांच्या कंपन्यांनी इथं मध्यस्थी केल्यामुळं तुम्हाला इथं सुरू करायचे दुसरं प्रकरण. त्या प्रकरणाला मी या ठिकाणी नाव देतो इंग्रज आणि भारत संघर्ष. काय बोललो मी? इंग्रज आणि काय बघा भारत संघर्ष. आता 2 मिनिटं लक्ष द्या. मग आता इथं आपल्याला काय करायचं बघा, इंग्रज आणि भारत संघर्ष पाहत असताना एकूण तुम्हाला 4 संघर्षाबद्दल मी फक्त बोलणार आहे, म्हणजे 4 महत्त्वाच्या लढाया. मग त्यामध्ये पहिलं जर आपण बघितलं तर पहिला भाग लक्षात ठेवायचा बघा, इथं तुमचा आहे कर्नाटक युद्ध आपण ज्याला म्हणूया, याचा सविस्तर आपण अभ्यास करूया. त्यानंतर 2 नंबर आपण जर बघितलं तर लक्षात ठेवायचा बंगाल प्रांतामध्ये जी लढाई झाली ज्याला आपण त्या ठिकाणी बंगाल युद्ध म्हणूया. त्यानंतर मराठा राज्यामध्ये जी लढाई झाली ज्याला आपण या ठिकाणी मराठा युद्ध म्हणूया. आणि म्हैसूरमध्ये जी लढाई झाली त्याला आपण काय म्हणू बघा त्या ठिकाणी म्हैसूर युद्ध म्हणूया. म्हणजे वास्तविकता अशी आहे की यांच्यामध्ये ज्यावेळेस इंटरनल त्या ठिकाणी वाद चालू झाले त्या वादाचा फायदा घेतला ह्या 2 देशांच्या कंपन्यांनी. मग जर तुम्ही कर्नाटकच्या त्या नवाब पदाबद्दल बोलले तर 1746 ते 1763 या कालखंडामध्ये एकूण 3 लढाया झाल्या. किती बोलले बघा त्या ठिकाणी? एकूण 3 लढाया. त्यानंतर आपण जर बघितलं बघा बंगालमध्ये त्या नवाब पदाच्या वादावरनं पुन्हा 2 लढाया झाल्या. 1757 ते 1764 या ठिकाणी 2 लढाया. जर आपण मराठा युद्धाबद्दल जर बोललो बघा तर मराठा राज्यामध्ये छत्रपतींच्या नंतर पेशवा हे पद महत्त्वाचं आलं. आणि मग त्या पेशवे पदासाठी ज्या लढाया झाल्या आपल्याला तिथं या लढायांचा अभ्यास करायचा आहे. आपण जर बघितलं तर 1775 ते 1818 या कालखंडामध्ये पुन्हा त्या ठिकाणी एकूण 4 लढाया.
आणि वास्तविकता अशी आहे, जर आपण इथं बघितलं बघा मैसूरमध्ये, तर मैसूरमध्ये म्हणजे जे काही तिथले सुलतान आहेत, ज्यांना आपण टिपू सुलतान म्हणतो किंवा हैदर अली तिथले राजे, पुन्हा झालं काय बघा, हैदर अलीच्या नंतर टिपू सुलतान आले आणि मग टिपू सुलतानला म्हणजे दक्षिण भारतामध्ये विशेष करून निजाम आहे, मराठा राज्य आहे, ओके, खाली तंजावर वगैरे आहे, म्हणजे हे सगळं त्या ठिकाणी इंटरनल मॅटर आहे. आणि त्याच्यामध्ये पुन्हा काय केलं बघा, फ्रेंचांनी आणि ब्रिटिशांनी उडी घेतली. त्यामुळे लक्षात ठेव, चला मैसूर प्रांतामध्ये एकूण 4 लढाया झाल्या 1766 पासून ते 1700 किती बघा त्या ठिकाणी 99 पर्यंत 4 लढाया. ठीक आहे, इथं तुमचं शीख युद्ध वगैरे येणार नाहीये. पंजाब संदर्भात तुम्हाला बऱ्याचदा आतापर्यंत विशेष करून आयोगाने तुम्हाला पंजाबवरती प्रश्न विचारलेले नाहीये, तर मॅक्झिमम प्रश्न जे आहेत ह्या तुम्हाला 4 युद्धावरती आतापर्यंत विचारले गेलेत. त्यामुळे आपणही काय करूया, ह्या 4 युद्धावरतीच त्या ठिकाणी पूर्णपणे आपला फोकस असेल. ओके, चला, हे झाले तुमचे 2 प्रकरण. त्यानंतर बघा तुमचं तिसरं जे प्रकरण आहे, तिसरं प्रकरण लक्षात ठेवू, चला आपण ज्याला नाव देऊया कंपनीची प्रशासकीय रचना. कंपनीची काय बोललो बघा, प्रशासकीय रचना. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं बघा, ही जी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आहे, या कंपनीचा आपण जर विचार केला बघा, सुरुवातीला ह्या कंपनीच्या भारतामध्ये एकूण 3 प्रेसिडेन्सी होत्या बघा, ज्याला आपण इलाखा म्हणतो. अशा 3 होत्या, बंगाल, बॉम्बे आणि मद्रास. मग एक महत्वाचा कायदा आहे, आपण बघूया पुढे कायद्याबद्दल, त्या 1773चा कायदा. आणि या 1773च्या कायद्याने काय केलं बघा, बंगाल म्हणजे आपले बॉम्बे आणि मद्रास ह्या 2 प्रेसिडेन्सीला त्या बंगाल प्रेसिडेन्सीच्या त्यांच्या अंतर्गतमध्ये आणलं गेलं. आणि तिथून पुढे काय झालं बघा, त्या ठिकाणी काही महत्वाचे या ठिकाणी जे पद आहेत, हे पद त्या ठिकाणी निर्माण केले गेले. मग त्यामध्ये आपल्याला काय करायचं बघा, सरळ सरळ त्या ठिकाणी इथं आपल्याला महत्वाचा अभ्यास करायचा आहे, बंगालचे गव्हर्नर. या भागामध्ये आपण हे सर्व त्या ठिकाणी बंगालचे जे गव्हर्नर आहेत त्यांच्याबद्दल आपण सविस्तर बोलणार आहोत. जर तुम्ही बंगालच्या गव्हर्नरचा जर कालखंड बघितला 1757 ते 1773 पर्यंत हा पूर्णपणे त्यांचा कालखंड आहे. त्यानंतर 2 नंबर जर आपण बघितलं बघा, तर बंगालचे गव्हर्नर जनरल आहेत 1773 ते लक्षात ठेवा, चला 1833 पर्यंत त्यांचा पूर्णपणे कालखंड आहे. त्यानंतर 3 नंबर जर आपण बघितलं तर लक्षात ठेवा, चला भारताचे गव्हर्नर जनरल आणि त्यांचा आपण जर कालखंड बघितला 1833 ते त्या ठिकाणी किती बघा 1858 पर्यंत आहे. इथपर्यंत आपल्याला प्रॉपर अभ्यास करायचा आहे या प्रशासकीय किंवा एक बंगालचे गव्हर्नर जनरल आणि भारताचे गव्हर्नर जनरल राजकीय इतिहासामध्ये बरं का. मग आता भारताचे गव्हर्नर जनरल शेवटचा व्यक्ती आहे लॉर्ड कॅनिंग. भारताचा गव्हर्नर जनरल शेवटचा व्यक्ती कोण आहे बघा, लॉर्ड कॅनिंग. आणि मग या लॉर्ड कॅनिंगच्या कालखंडामध्ये एक महत्वाचा उठाव इथं झालेला आहे आणि त्या उठावाचं नाव लक्षात ठेवा, चला 1857चा उठाव. परंतु आपल्याला काय करायचं बघा, आता इथं तुमचं सुरू होतं हे 4थं प्रकरण बघा. 1857च्या उठावाच्या अगोदर आपल्या भारतामध्ये बरेचसे छोटे मोठे उठाव जे आहेत हे त्या कंपनीच्या कालखंडामध्ये घडले बघा. कंपनीच्या कालखंडामध्ये आता बोलतो, कधी कधी काय होतं माहिती आहे का, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना इथं कन्फ्युजन असतं, सर कंपनीचा कालखंड आणि पार्लमेंटचा कालखंड याच्यामध्ये काय फरक आहे, तर 2 मिनिटं लक्ष द्या बघा. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आपल्या भारतामध्ये आली 1600ला. 1600 ते 1858 पर्यंत ह्या कंपनीने काय केलं बघा, आपल्या भारतावरती राज्य केलेलं आहे. परंतु 1857च्या उठावानंतर 1858 मध्ये कायदा केला आणि या कायद्याने काय केलं बघा, भारतामध्ये मोठं सत्ता हस्तांतरण झालेलं आहे. म्हणजे भारताची सत्ता आता ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडून काढून घेतली गेली आणि ती गेली बघा ब्रिटनच्या राणीकडे, म्हणजे ब्रिटनच्या पार्लमेंटकडे. आणि तो कालखंड डबल तुमचा वेगळा आहे 1858 ते डायरेक्ट लक्षात ठेवा, चला कुठपर्यंत बघा 1947 पर्यंत आहे. मग आता 1857च्या उठावामुळे हे बरंचसं त्या ठिकाणी घडलेलं आहे बघा सत्तांतर. परंतु या उठावाच्या अगोदर कंपनीच्या कालखंडामध्ये भारतामध्ये बरेचसे छोटे मोठे उठाव झाले. पण हे उठाव त्या ठिकाणी कंपनीने काय केलं बघा, प्रॉपर सगळे दडपून टाकलेले आहेत. पण आपल्याला ह्या उठावांचा पण त्या ठिकाणी प्रॉपर अभ्यास करायचा आहे. म्हणजे आपलं 4थं प्रकरण आहे बघा 1857च्या पूर्वीचे उठाव. काय बोललो मी, 1857च्या पूर्वीचे जे उठाव आहेत अगदी बंगाल भागामध्ये, बिहार भागामध्ये, ओके. त्यानंतर बघा उत्तर प्रदेशमध्ये, पंजाबमध्ये छोटे मोठे जेवढे काही उठाव झाले तर ह्या सगळ्यांचा आपण काय करू बघा, या ठिकाणी सविस्तर अभ्यास करणार आहोत. त्यानंतर आपलं बघा इथं 5वं जे प्रकरण आहे, 5वं प्रकरण लक्षात ठेवा, चला प्रॉपर आपण या ठिकाणी त्याचा अभ्यास करणार आहोत. 1857चा उठाव हे आपल्यासाठी इथं सगळ्यात महत्वाचं प्रकरण आहे बघा, ओके. त्यानंतर एक 6वं प्रकरण आहे बघा. आता पूर्णपणे आता आपण 1857च्या उठावापर्यंत आलोय आणि 1858ला कंपनीची सत्ता भारतातली संपलेली आहे. मग या कंपनीच्या कालखंडामध्ये या ठिकाणी काय झालं बघा, बऱ्याचशा भारतामधून त्या ठिकाणी जमीन महसूल गोळा करण्यासाठी, कारण की सुरुवातीला जर आपण विचार केला
ही जी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आहे त्यांचं भारतातील उत्पन्नाचं प्रमुख साधन जर कोणतं असेल तर ते होतं बघा त्या ठिकाणी शेतीवरील कर. इथं पण तुम्हाला आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. मग हाच कर वसूल करण्यासाठी म्हणजे शेतीवरील जो टॅक्स आहे बघा तो टॅक्स वसूल करण्यासाठी इंग्रजांनी किंवा त्या ब्रिटिशांनी ज्या ज्या रेव्हेन्यू सिस्टम भारतामध्ये अप्लाय केल्या त्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजे आपलं 6वं प्रकरण आहे बघा, ज्याला मी नाव देतो भूसुधारणा पद्धती. काय बोललो बघा मी, भूसुधारणा पद्धती. मग याच्यामध्ये आपली डिवल गव्हर्नमेंट आहे. ओके, त्यानंतर बघा तुमची कॉन्ट्रॅक्टर सिस्टम आहे. त्यानंतर आपण जर बघितलं बघा जमीनदारी सिस्टम आहे. त्यानंतर रयतवारी आहे, मौजेवारी आहे, महालवारी आहे, अशा बऱ्याच सिस्टम आहेत. त्या आपण सविस्तर ह्या 6व्या प्रकरणामध्ये ह्या सगळ्या सिस्टमचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. त्यानंतर बघा तुमचं 7वं प्रकरण आहे. त्या प्रकरणाचं नाव लक्षात ठेवा. चला बघा, भारताचे व्हाईसरॉय हे आपल्या त्या ठिकाणी काय बघा 7वं प्रकरण आहे. ठीक आहे. मग या भारताच्या व्हाईसरॉयचा आपण जर विचार केला तर जवळजवळ त्या ठिकाणी 1858 पासून मग डायरेक्ट 1947 पर्यंत आहे. तर सगळ्यांचा आपण त्या ठिकाणी अभ्यास करून घेऊया छोटा छोटा. त्यानंतर 8वं आपलं जे प्रकरण आहे बघा, आता इथे एक मोठं हस्तांतरण किंवा हस्तांतरण म्हणता येणार नाहीये, परंतु भारतामध्ये मोठा एक बदल झालेला आहे आणि तो बदल आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे बघा, की 1885 मध्ये आपल्या भारतामध्ये एक मोठी संघटना स्थापन झाली आणि त्या संघटनेचं नाव लक्षात ठेवा. चला, काँग्रेस नावाची संघटना किंवा काँग्रेस हा एक पक्ष. परंतु काँग्रेस पक्षाच्या अगोदर आपल्या भारतामध्ये प्रादेशिक छोटे मोठे पक्ष होते. मग अगोदर त्यांचा आपण अभ्यास करूया. म्हणजे लक्षात ठेवा. चला, सुरुवातीला आपण काय करू बघा, प्रादेशिक संघटना ज्या आहेत या संघटनेचा आपण इथं अभ्यास करूया. मग बंगाल भागातल्या वेगळ्या, महाराष्ट्रातल्या वेगळ्या, बरोबर आहे की नाही, बिहारमधल्या वेगळ्या, पंजाबमधल्या वेगळ्या, बंगालमधल्या वेगळ्या, सगळ्या वेगवेगळ्या आहेत. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला अभ्यास करायचा आहे 9व्या प्रकरणामध्ये 1885ला जी राष्ट्रीय काँग्रेस. आता सुरुवातीला राष्ट्रीय हा शब्द त्याच्यामध्ये ऍड नव्हता, पण आपण इथे करून टाकूया, काय अडचण नाही आहे. 1885 मध्ये जी राष्ट्रीय काँग्रेस या संघटनेची जी स्थापना झालेली आहे, सविस्तर आपल्याला अभ्यास करायचा आहे या काँग्रेस म्हणजे या संघटनेचा 9व्या प्रकरणामध्ये. मग आता इथं 9वं प्रकरण स्पेशली त्याचंच आहे बघा. मग संघटना कशी स्थापन झाली, तिचे अध्यक्ष वगैरे, सुरुवातीला सचिव किंवा सुरुवातीला जवळजवळ मी तुम्हाला 10 ते 12 अधिवेशनाबद्दल आपण सविस्तर बोलणार आहोत या ठिकाणी. मग आता जर आपण पुढे जर गेलो तर बघा आपल्याला काय करायचं, ह्या काँग्रेसचे एकूण त्या ठिकाणी 3 कालखंड आहेत. पहिला लक्षात ठेवत चला, तो आहे बघा हा मवाळ कालखंड. कोणता बोलले मी, मवाळ. ओके, आता जर आपण या मवाळ कालखंडाबद्दल जर बोललो 1805 ते 1885 ते 1905 हा त्या मवाळ कालखंडाचा एकूण कालखंड आहे. ठीक आहे, आता लक्ष द्या. मग आता ह्या 9व्या प्रकरणामध्ये आपण फक्त या मवाळ कालखंडाबद्दल बोलणार आहोत. पण आपलं जे 10वं प्रकरण आहे, 10व्या प्रकरणाचं नावच लक्षात ठेवा. चला, ज्याला आपल्याला नाव द्यायचंय या ठिकाणी जहाल कालखंड. काय बोललो बघा, जहाल कालखंड. आणि मग या जहाल कालखंड आहे 1905 ते काय बघा त्या ठिकाणी 1920 पर्यंत, 1905 ते 1920. मग आता याच्यामध्ये भरपूर साऱ्या घटना आहेत. जसं बघा महत्वाचं जर सांगायचं झालं तर 1905 ची आपली बंगालची फाळणी आहे. 1916चं होमरूल आंदोलन आहे, होमरूल चळवळ आहे. ओके, छोट्या मोठ्या बऱ्याचशा या ठिकाणी घटना आहेत, आपण त्याच्याबद्दल बोलणार आहोत. त्यानंतर बघा आपलं इथं जर बघितलं तर 11व्या नंबरचं प्रकरण आहे, ज्याला आपल्याला नाव द्यायचं बघा गांधी युग किंवा आपण ज्याला या ठिकाणी गांधी कालखंड म्हणूया. आणि एकूण ड्युरेशन आहे 1920 ते डायरेक्ट लक्षात ठेवत चला 1900 काय बघा त्या ठिकाणी 46. मग आता आपल्याला काय करायचंय, या प्रकरणामध्ये महात्मा गांधीजींची सविस्तर सगळी त्या ठिकाणी जे त्यांचं प्रारंभिक जीवन आहे किंवा सुरुवातीला त्यांच्या भारतामधले सत्याग्रह वगैरे जे आहे, ह्या सगळ्यांचा आपण अभ्यास करणार या प्रकरणामध्ये. ठीक आहे, जेवढे त्यांनी भारतामध्ये सुरुवातीला सत्याग्रह केले. मग जसं बघा, एक तर पहिला तर मुद्दा त्यांचं प्रारंभिक जीवन आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. मग चंपारण्य आहे, अहमदाबादचं गिरणी कामगार सत्याग्रह आहे, खेडा आहे, रौलेक्ट आहे, मधल्या काळामधली जालियनवाला बाग हत्याकांडाची तिथली सारखी घटना आहे. या सगळ्यांचा आपण अभ्यास करणार बघा या 11व्या नंबरच्या प्रकरणामध्ये. त्यानंतर जर आपण थोडंसं जर पुढे गेलो बघा तर या ठिकाणी 12व्या नंबरचं प्रकरण आहे आपलं असहकार आंदोलन. काय बोललोय मी, असहकार आंदोलन हे आपलं 12व्या नंबरचं प्रकरण आहे. 1920 मध्ये हे त्या ठिकाणी सुरू झालेले आहे असहकार आंदोलन. मग ह्याच्यामध्ये अजून एक वेगळं आंदोलन आपण ऍड करतोय, ते आहे बघा मुस्लिम बांधवांचं खिलाफत आंदोलन. आता त्याच्या पाठीमागची थोडीशी घटना वेगळी आहे, पहिलं महायुद्ध वगैरे आपण तिथं सविस्तर बोलूया. आता बऱ्याचशा घटना आहेत त्या, डायरेक्ट आता फक्त मी तुम्हाला हे एक प्रस्तावना स्वरूप सांगतोय. सविस्तर आपण सिलेबस स्टार्ट केल्यावर एक एक घटनेबद्दल आपण त्या ठिकाणी बोलणार आहोत. आता इथं
13व्या नंबरचं आपलं एक प्रकरण आहे बघा, ज्या प्रकरणाचं नाव लक्षात ठेवा चला, स्वराज्य पार्टी किंवा आपण ज्याला या ठिकाणी सरळ स्वराज्य पक्ष म्हणूया. 1923 मध्ये हा पक्ष त्या ठिकाणी इथं भारतामध्ये स्थापन झालेला आहे. आता एक पहिला भाग लक्षात ठेवा चला, ह्या पूर्णपणे प्रकरणामध्ये म्हणजे स्वराज्य पार्टी फक्त आपण नाव देतोय, पण त्याचा पुढचा आता आपलं जे प्रकरण आहे बघा, हे प्रकरण त्या ठिकाणी लक्षात ठेवा चला. सरळ सरळ डायरेक्ट आपल्याला वर्षाचाच त्या ठिकाणी उल्लेख करायचा आहे. 1925 ते 1930 मधील ज्या घटना आहेत ह्या सर्व घटना आपण इथं पाहणार आहोत. ओके, आता त्या भरपूर घटना आहेत. जसं बघा, स्वराज्य पार्टीचं त्या ठिकाणी म्हणजे ही जे काही स्वराज्य पक्ष आहे बघा, तो त्याचा संपण असेल किंवा मधल्या कालखंडामधले मग सायमन कमिशनचं भारतामध्ये येणं असेल किंवा 1929चं अधिवेशन आहे, 1930चं अधिवेशन आहे. ओके, पुन्हा भगतसिंग, सुखदेव, राजगुरू हे जे काही महान क्रांतिकारक आपल्या भारतामध्ये होऊन गेले, या क्रांतिकारकांचा पंजाब असेंब्लीमधला बॉम्बस्फोट असेल किंवा ते पब्लिक सेफ्टी बिल, बऱ्याचशा घटना आहेत त्या, या सगळ्यांचा आपण अभ्यास करणार बघा या भागामध्ये. ओके, चलो. त्यानंतर बघा आपलं पुढचं एक 15वं प्रकरण आहे आणि त्या प्रकरणाचं नाव लक्षात ठेवा चला, सविनय कायदेभंग आंदोलन. अगदी प्रॉपर माझ्या बोलण्याकडे सर्वांनी लक्ष द्या. सविनय कायदेभंग काय बघा आंदोलन, आणि हे प्रकरण चालेल आपलं 1930 ला हे त्या ठिकाणी प्रकरण सुरू झालेलं आहे. लक्षात घ्या, 1900 काय बघा त्या ठिकाणी 30, हे सगळं आपण सविस्तर घटनेचा अभ्यास आपल्याला या सविनय कायदेभंग आंदोलनामध्ये करायचा आहे. आणि सरळ सरळ जर आपण बघितलं तर 1930 ते 1934 हा पूर्णपणे इथं घटनाक्रम आहे. कारण की 30 ला आंदोलन सुरू झालेलं आहे आणि खऱ्या अर्थानं आंदोलन जर थांबलं जर कधी असेल तर ते आहे बघा 34 ला. मग मधल्या कालखंडामध्ये पुन्हा जे क्रांतिकारक आहेत, तसा आता क्रांतिकारकांचा आपल्याला अभ्यास वेगळ्या त्या चॅप्टरमध्ये करायचा आहे, पण इथं थोडासा संदर्भ आहे, आपण तोही त्या ठिकाणी अभ्यासूया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा, गोलमेज परिषद आहे, तर डिटेल्समध्ये आपण ह्या सगळ्यांचा अभ्यास करूया. ओके, आणि 16व्या नंबरचं तुमचं एक प्रकरण आहे बघा, भारतीय स्वातंत्र्याचे शेवटचे पर्व. काय बोललो मी, भारतीय स्वातंत्र्याचे या ठिकाणी हे जे शेवटचे पर्व आहे, या शेवटच्या पर्वाबद्दल आपण या ठिकाणी बोलणार आहोत. आणि हे तुमचं प्रकरण सुरू होत आहे 1935 ते डायरेक्ट लक्षात ठेवा चला 47 पर्यंत सगळ्या घटना. ओके, म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं बघा तर अशा प्रकारे हे आपलं या ठिकाणी राजकीय इतिहासातले हे 16 प्रकरण आहेत आणि या 16ही प्रकरणाचा आपण या भागामध्ये सविस्तर अभ्यास करणार आहोत. लक्षात आलं सगळ्यांच्या? चलो बघा, ही 16 प्रकरणं कन्फर्म. आता तसं हे लेक्चर जे आहे हे तुम्ही तुमच्या मित्रांनाही त्याची लिंक शेअर करू शकता. डायरेक्ट मी आता ग्रुपवर त्याची लिंक टाकतो, म्हणजे असे भरपूर विद्यार्थी आहेत की ज्यांना बॅचेस किंवा ज्यांना बॅच करायची नाही आहे, तर अशाही विद्यार्थ्यांनी फक्त हे प्रकरण जर हायलाइट केले आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने एखादा रेफरन्स बुक जरी घेतलं आणि त्यातून फक्त एवढंच करा. ओके, फक्त कशासाठी बोलले मी, हे आपलं बोलणं झालेलं आहे या ठिकाणी ह्या राजकीय इतिहासामध्ये. आता या थोडंसं पुढं सेकंड आहे बघा आपला सामाजिक आणि धार्मिक चळवळी. मग आता मी तुम्हाला मगाशी बोललो बघा, सामाजिक आणि धार्मिक चळवळीला खऱ्या अर्थानं भारतामध्ये सुरुवात झाली कधी? 2 मिनिटं लक्ष द्या. 1813, एक वर्ष महत्वाचं आहे, 1813 वर्ष. याचं रिझन सांगतो तुम्हाला मी. 1813 मध्ये काय झालं बघा, भारतामध्ये अंशतः या ठिकाणी धर्म प्रचाराला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे बरेचसे ख्रिश्चन धर्मगुरू भारतामध्ये आले आणि आल्यानंतर त्यांनी काय केलं बघा, भारतीयांच्या बुद्धीवरती ख्रिश्चन धर्माचे वैचारिक हल्ले चालू केले. आणि मग त्यामुळे लक्षात ठेवा चला, या ठिकाणी काही जे व्यक्तिमत्व आहेत बघा, त्यांनी आपला भारतीय धर्म जो आहे, मग त्यामध्ये हिंदू असेल, मुस्लिम असेल, शीख जे काय असेल ते ठीक आहे, यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. आणि मग तेच आपला त्या ठिकाणी सेकंड इतिहास आहे, भारतातील सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी. काय बोललो बघा, भारतातील सामाजिक आणि काय त्या ठिकाणी धार्मिक सुधारणा चळवळी. अगदी आपण सविस्तर या धार्मिक आणि सामाजिक सुधारणा चळवळीबद्दल या ठिकाणी बोलणार आहोत. ओके, आता इथं तुम्हाला काय करायचं बघा, महत्त्वाच्या काही चळवळी आहेत त्यांचा आपण या ठिकाणी सविस्तर अभ्यास करूया. जसं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला अभ्यास करायचा आहे ब्रह्मो समाज, या भागामध्ये पूर्ण त्यांचा आपण अभ्यास करूया ब्रह्मो समाजाचा. त्यानंतर आपण जर थोडंसं जर पुढे आलो बघा, एक आर्य समाज आहे, आर्य समाजाचा पण आपल्याला त्या ठिकाणी सविस्तर अभ्यास करायचा आहे. आणि तिसरं आपण जर पाहिलं बघा तर रामकृष्ण मिशन आहे, या रामकृष्ण मिशनचा पण आपण काय करू बघा त्या ठिकाणी सविस्तर अभ्यास करूया. ठीक आहे, आणि इतर अजून काही त्या ठिकाणी संघटना आहेत, समाज आहे, काही व्यक्तिमत्व आहे, त्यांचा आपल्याला अभ्यास करायचा बघा या प्रकरणामध्ये. इथपर्यंत क्लिअर सगळ्यांना? आता या थोडंसं पुढं बघा, आपला तिसरा जो इतिहास आहे तो तिसरा इतिहास लक्षात ठेवा चला, ज्याला आपण म्हणूया या ठिकाणी क्रांतिकारी चळवळी. आता थोडंसं माझ्या बोलण्याकडे प्रत्येकाने लक्ष द्या बघा. क्रांतिकारी चळवळीचा आपण जर आपल्या भारतामध्ये जर विचार केला तर क्रांतिकारी चळवळी
एकूण 2 भागामध्ये आपल्याला काय करावं लागतं बघा, त्या ठिकाणी डिवायडेड करावं लागतं. किती भागामध्ये? 2. मग 2 भाग म्हणण्यापेक्षा त्यांना मी म्हणतो टप्पा. मग इथं आहे बघा हा आपला दुसरा टप्पा, आणि या भागात आपण जर आलो बघा तर इकडं आहे आपला त्या ठिकाणी पहिला टप्पा. मग आता पहिल्या टप्प्यातल्या क्रांतिकारी चळवळी नेमकं कधी सुरू झाल्या आणि सेकंड टप्प्यातल्या कधी सुरू झाल्या आपल्याला ते माहीत पाहिजे. बघा आता एकंदरीत आपण जर बघितलं बघा तर पहिल्या टप्प्यातल्या ज्या क्रांतिकारी चळवळी आहेत ह्या खऱ्या अर्थानं सुरू झाल्या बघा बंगालच्या फाळणीनंतर, म्हणजे 1905च्या नंतर. त्याच्या अगोदर छोट्या मोठ्या होत्या म्हणा, त्याचा विषय नाही. परंतु या क्रांतिकारी चळवळीचा जो उद्रेक आपण ज्याला म्हणूया, हा जो झालेला आहे खऱ्या अर्थानं बंगालच्या फाळणीच्या नंतर, म्हणजे 1905च्या नंतर. मग 1905 ते लक्षात ठेवत चला बघा. पहिला टप्पा आहे 1905 ते 1900 या ठिकाणी 14 पर्यंत, म्हणजे पहिल्या महायुद्धापर्यंत. मग सेकंड भाग झालं काय बघा, डबल त्या ठिकाणी दुसरा टप्पा कधी सुरू झाला? दुसरा टप्पा सुरू झाला बघा 1922 ते डायरेक्ट लक्षात ठेवत चला 1947 पर्यंत. म्हणजे पहिला टप्पा जसं इंग्रजांनी बंगालची फाळणी केली तर त्या ठिकाणी सुरू झाल्या क्रांतिकारी चळवळी लगेच. 1914 मध्ये पहिलं महायुद्ध सुरू झालं, आणि पहिल्या महायुद्धामध्ये काय झालं बघा, भारतामध्ये एकजुटीनं, मग त्यामध्ये मुस्लिम लीग आहे, काँग्रेस आहे, अजून त्या ठिकाणी काही प्रादेशिक संघटना आहेत, एकत्र आल्या. आणि एकत्र येऊन यांनी काय केलं बघा, टिळकांच्या आणि अॅनी बेझंटच्या होम रूल चळवळीमध्ये आपला सहभाग नोंदवला. त्यामुळे थोड्याफार प्रमाणामध्ये 1914च्या नंतर ह्या चळवळी थंडावल्या गेल्या. पण 1920ला 2-3 घटना घडलेल्या आहेत. त्यातली पहिली घटना टिळकांचा मृत्यू, जी सगळ्यात महत्त्वाची आहे, आणि दुसरी घटना महात्मा गांधीजींचा राष्ट्रीय पटलावरती या ठिकाणी जो उदय झालेला आहे 1920च्या नंतर खऱ्या अर्थानं. आणि त्यांनी काय केलं बघा, जे आंदोलन सुरू केलं होतं असहकार आंदोलन, जसं टिळक आणि अॅनी बेझंट यांच्या होम रूल चळवळींनी अखंड भारत एकत्र आणला होता, तसंच डबल एकदा काय झालं बघा, या ठिकाणी महात्मा गांधीजींच्या त्या असहकार आंदोलनामुळे सर्व भारतीय जनता एकत्र आली, आणि एकत्र येऊन त्या ठिकाणी ब्रिटिशांच्या विरुद्ध काय केलं बघा, लढा द्यायला सुरुवात केली. परंतु बॅडलक लक्षात ठेवू चला 22 मध्ये गांधीजींनी हे आंदोलन पाठीमागे घेतलं, आणि त्यामुळे डबल त्या ठिकाणी काय झालं बघा, क्रांतिकारी चळवळी सुरू झाल्या. म्हणजे 2 टप्प्यातल्या क्रांतिकारी चळवळी आपल्याला सविस्तर या ठिकाणी पाहायच्यात. मग त्याचे पण अजून प्रकार आहेत. एक लक्षात ठेवू चला, भारतातील क्रांतिकारी चळवळी, दोन्ही पण टप्प्यामधल्या, ठीक आहे, भारतातील, आणि सेकंड आहे बघा त्या ठिकाणी विदेशातील. म्हणजे काही क्रांतिकारक असे होते की जे विदेशामध्ये गेले आणि तिथून काय केलं बघा, त्यांनी म्हणजे इथं क्रांती कार्य जे आहे हे कार्य त्या ठिकाणी आपल्याला केलेलं पाहायला मिळतं. आपण सविस्तर या सर्व क्रांतिकारकांचा, त्या चळवळीचा आपण अभ्यास करूया. आणि मॉडर्न हिस्ट्रीमधलं तुमचं चौथा एक इतिहास आहे, ज्याला मी नावच देतो बघा, घटनात्मक सुधारणा आपण ज्याला म्हणूया. ठीक आहे, घटनात्मक काय बघा, सुधारणा. आता आपल्याला काय करायचं बघा, मग घटनात्मक सुधारणा करत असताना आता ह्या घटनात्मक सुधारणा कुणी केल्या ते एक लक्षात ठेव चला. ह्या सुधारणा केल्यात बघा ब्रिटनच्या पार्लमेंटने. म्हणजे पार्लमेंटने काही कायदे केले, ते कायदे आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे आहेत. मग त्यामध्ये पहिला जर आपण बघितलं तर तो आहे बघा नियंत्रण कायदे. आपल्याला कधी कधी ह्या कायद्यावरती पण बऱ्याचदा प्रश्न आलेले आहेत. मग नियंत्रण कायदे एकूण त्या ठिकाणी 4 केलेले आहेत. त्यातला पहिला आहे बघा 1773चा या ठिकाणी रेग्युलेटिंग ऍक्ट आहे. त्यानंतर एक छोटासा ऍक्ट आहे बघा 1781चा. त्यानंतर 1784चा पिट्स इंडिया ऍक्ट आहे, आणि 1786चा अजून छोटासा कायदा आहे. ठीक आहे, ह्या 4 कायद्याबद्दल आपण त्या ठिकाणी बोलणार आहोत. त्यानंतर दुसरा जर आपण प्रकार जर बघितला तर तो आहे बघा सुधारणा कायदे. काय बोललो मी, सुधारणा कायदे, ज्याला आपण त्या ठिकाणी चार्टर्ड ऍक्ट म्हणूया. मग हे पण चार्टर्ड ऍक्ट त्या ठिकाणी एकूण 4 आहेत. त्यातला पहिला आहे बघा 1793 मध्ये, दुसरा आहे 1813 मध्ये, तिसरा आहे 1833 मध्ये, आणि चौथा लक्षात ठेवू चला 1853 मध्ये. ओके, हे आपल्याला 20 वर्षांनंतर केलेले कायदे आहेत, ते एक लक्षात ठेवू चला. त्यानंतर पुढचं जर आपण बघितलं बघा तर 3 नंबरचा एक कायदा आहे, आपण ज्याला म्हणूया राणीचा जाहीरनामा. काय बोललो बघा, राणीचा जाहीरनामा, जो या ठिकाणी डिक्लेअर केला गेलेला आहे. तारीख वगैरे आपण सगळं सविस्तर बघूया, परंतु आता फक्त डेट लक्षात, म्हणजे हे वर्ष लक्षात ठेवू चला, 1 नोव्हेंबर 1800 काय बघा त्या ठिकाणी 58 मध्ये. त्याच्यानंतर जर आपण बघितलं बघा पुढचे आपले जे कायदे आहेत त्या कायद्यांचं नाव लक्षात ठेवू चला, भारतीय परिषदेचे कायदे. नावं आपल्याला या ठिकाणी क्लिअर पाहिजेत बघा, भारतीय कायदे ठिकाणी परिषदेचे कायदे. मग हेही कायदे पुन्हा 3-4 आहेत. त्यापैकी पहिला जर आपण कायदा बघितला 1861 मध्ये आहे, पहिला कायदा 1861 मध्ये. त्यानंतर सेकंड जर आपण बघितला 1892 मध्ये, आणि थर्ड लक्षात ठेवू चला 1909 मध्ये, ज्याला तुम्ही मला वाटतं 1909चा
मोर्लो मिंटो सुधारणा कायदा म्हणता बघा, मोर्लो मिंटो सुधारणा कायदा 1909 मध्ये. त्यानंतर पुढचा एक कायदा आहेत बघा 5व्या प्रकारचे, ज्याला आपल्याला नाव द्यायचंय भारतीय सुशासनाचे कायदे. काय बोललो मी? भारतीय सुशासनाचे कायदे. ओके, तर हे सुशासनाचे कायदे फक्त 2 आहेत. भारतीय सुशासनाचे कायदे त्यापैकी पहिला आहे बघा 1919चा, आय थिंक मला वाटतंय मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा. आय एम राईट, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड. आणि सेकंड जर आपण बघितलं बघा 1935चा कायदा. अशा 2 त्या ठिकाणी हे सुशासनाचे कायदे आहेत. आणि जर तुम्ही शेवटी जर गेले बघा तर शेवटचा आपला एक कायदा आहे ज्याला आपण भारतीय स्वातंत्र्याचा कायदा म्हणूया. आणि हा कायदा या ठिकाणी कधीचा आहे बघा, तर तो आहे 1947चा. तर असे हे तुमचे पूर्णपणे घटनात्मक कायदे आहेत, कायदे आहेत बघा. त्यापैकी पहिलं नियंत्रण कायदे हे तुमचे 4 आहेत, 1773, 1781, 84 आणि 86. त्यानंतर बघा सुधारणा कायदे पुन्हा 4 आहेत, 1793, 1813, 1833, 1853. राणीचा जाहीरनामा 1858ला. भारतीय परिषदेचे कायदे 3 आहेत, 1861, 1892, 1909. आणि सुशासनाचे 2, 1919, 1905. आणि तो सर्वात शेवटचा स्वातंत्र्याचा कायदा तो आहे बघा 47चा. ओके, चला थोडंसं या पुढं. त्याच्यानंतर काय झालं बघा, आपल्या भारताचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी भारतामध्ये आतापर्यंत मोठमोठे दुष्काळ पडलेले आहेत बघा, दुष्काळ. मग ह्या दुष्काळावरती उपाय योजना सुचवण्यासाठी ब्रिटिशांनी काय केले बघा, काही या ठिकाणी दुष्काळ आयोग नेमलेले आहेत. आता इथं मी तुम्हाला आयोगाचं नाव नाही सांगणार, फक्त मी लिहिणार नाहीये, हे तुम्हाला सविस्तर PDF मध्ये देऊन टाकल मी. त्यापैकी पहिला आहे बघा 1860चा या ठिकाणी कर्नल स्मिथ आयोग आहे. ओके, 1866 साली एक नेमलेला आहे बघा कॅम्पेबल, लिहून टाकतो जाऊ द्या. 1860 मध्ये कर्नल स्मिथ आयोग आहे. 66 मध्ये आपण जर बघितलं बघा कॅम्पेबल नावाचा एक आयोग आहे. कोणता? कॅम्पेबल. नावं लक्षात ठेव चला, कॅम्पेबल. त्यानंतर 1876ला रिचर्ड स्ट्रॉची नावाचा एक आयोग नेमलेला आहे. 1883 मध्ये डायरेक्ट दुष्काळ संहिता या ठिकाणी डिक्लेअर केलेली आहे. सविस्तर आपण बोलणार बरं का, हे फक्त तुम्हाला मी नावं देतोय, याच्यामध्ये मॅटर काय आपण ते तिथे गेल्यानंतर बघूया. त्यानंतर 5वं जर आपण बघितलं तर 1896-97ला एक जनरल लॉल नावाचा एक आयोग आहे, तो नेमला. आणि 6वा नंबर आपण जर बघितलं बघा 1899 मध्ये या ठिकाणी मॅकडोनाल्ड नावाचा एक आयोग आहे, तो पण इथं नेमला गेलेला आहे. ते एक आपल्याला माहित पाहिजे. त्यानंतर या ब्रिटिशांनी काय केलं बघा, काही कामगार विषयक कायदे जे आहेत, कामगार कायदे ते पण त्या ठिकाणी केलेले आहेत. सविस्तर आपण या कायद्याबद्दल पण इथं चर्चा करणार आहोत. मग 1881 आहे, 1891 आहे, पुढे 1900 भरपूर आहेत, ते आपण बघूया. कामगार विषयक कायदे इथं सविस्तर आपण त्याचं बोलणार आहोत. त्यानंतर या ब्रिटिशांनी काय केलं बघा, काही शिक्षण विषयक धोरणं जी आहेत किंवा कायदे आयोग समित्या वगैरे जे काय असेल ते हे पण त्या ठिकाणी भारतामध्ये अंमलात त्याच्या अंमल म्हणजे ते केलेले आहेत बघा. मग 1813चा कायदा असेल, ज्या कायद्याने भारतीय शिक्षणासाठी दरवर्षी 1 लाख रुपये खर्च करण्याची तरतूद केली. 1833चा कायदा असेल. पुढं जर आपण गेलो तर 1853चा एक कायदा आहे बघा, ज्यांनी ICS परीक्षा भारतीयांसाठी या ठिकाणी खुली केलेली आहे. 1882चा हंटर कमिशन आहे. असे बरेचसे कायदे आहेत, ते आपण सविस्तर यांचा अभ्यास करू बघा या कायदे या प्रकरणामध्ये. ठीक आहे, तर सरळ अशा प्रकारे आपला हा मॉडर्न हिस्ट्रीचा पूर्णपणे सिलेबस तुम्हाला मी आता या ठिकाणी सविस्तर समजून सांगितलेला आहे. पण अजून एक भाग लक्षात ठेव चला, मी मुद्दामून तुम्हाला मगाशी बोललोय, याच्यामध्ये मी महाराष्ट्र ऍड केलेलं नाहीये. महाराष्ट्र हा भाग याच्यामध्ये नाही बोललो मी. ठीक आहे, अगोदर मी तुम्हाला फक्त भारताच्या भूगोलवरती कम्प्लिटली त्या ठिकाणी बोलणार आहे. आता जर आपण भारताचा भूगोल नाही, भारताच्या इतिहासावरती आपण त्या ठिकाणी कम्प्लिटली बोलणार आहोत. आणि त्यानंतर आपण मग जाणार बघा त्या ठिकाणी कुठं, महाराष्ट्राचा इतिहास. आता महाराष्ट्राचा आपण त्या ठिकाणी सेपरेटली इतिहास इथं घेणार आहोत. ठीक आहे, अजून पण माझा एक भाग लक्षात ठेव चला, भारताच्या इतिहासाचा सिलेबस एवढा आहे जेवढं मी आता तुम्हाला दिलाय, आणि जवळपास तेवढाच सिलेबस थोडं मागं पुढं हा इतिहास हा सिलेबस जो आहे तो आहे बघा महाराष्ट्राच्या इतिहासाचा. ठीक आहे, तर आजच्या पुरतं फक्त एवढं बास. अजून पण लक्षात ठेवा चला, डायरेक्ट सिलेबस मी तुमचा सुरुवात करणार नाही, म्हणजे डायरेक्ट कंटेंट मी सुरुवात करणार नाहीये. एक आजचा जवळजवळ आता एक 40-42 मिनिटं आपलं लेक्चर होऊन गेलेलं आहे. आपण फक्त भारताच्या सिलेबसवर बोललोय मी. उद्या पुन्हा मी तुम्हाला महाराष्ट्राच्या सिलेबसवरती बोलणार आहे, आणि नंतर आपण तुमचा कंटेंट सुरू करूया. चालेल सगळ्यांना? तर आपण भेटूया आपल्या उद्याच्या तासामध्ये.
इतिहास संदर्भात, आणि उद्या मी तुम्हाला पूर्णपणे महाराष्ट्राच्या इतिहासाचा सिलेबस जो आहे तो पूर्णपणे त्या ठिकाणी समजून सांगेल. ठीक आहे. आता डायरेक्ट 6 वाजता दुपारून डबल आपलं लेक्चर होईल, 6 वाजता संध्याकाळी भूगोलचं. चालेल. तर थांबूया, भेटू आपण आपल्या सेकंड लेक्चरमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र, शुभ दिवस.